मी रत्नप्रभा बालाजी लोखंडे। आमचं तळजाईला जवळजवळ गेले 10 वर्ष स्टॉल चालू आहे आणि आमच्याकडं स्पेशली गव्हाचा चीक मिळतो। गव्हाचा चीक खाण्यासाठी लोक आमच्याकडं हडपसर, उंडरी, भोसरी, आयटी पार्क, कोथरूड इकडनं सगळीकडनं लोक येतात। स्पेशल म्हणजे एकदम तुम्हाला हे कुठेही मिळणार नाही। गव्हाचा चीक हा प्रोडक्ट कुठेही मिळणार नाही। पूर्वी लोक जे पैलवान लोक जे खायचे ना, एकदम पौष्टिक असतो तो। सगळ्यांना हेल्थ साठी तुमचं हेल्थ झीज भरून निघते शरीराची, ती गव्हाच्या चिकामुळे निघते आणि फार हाय प्रोटीन डाएट आहे। सगळ्यांनी ते खाल्लं पाहिजे। त्याच्यावरती तुम्हाला जवसाची चटणी, गुळ पावडर, जिरं पावडर हे सगळं मिळतं। तुमच्या आवडीनुसार तुम्ही सगळं घेऊ शकता। जवसाच्या चटणीमध्येही ओमेगा 3 जास्त असल्यामुळे ते आपल्या बॉडीसाठी किंवा शरीरासाठी फार उत्तम असतं, चांगलं असतं आणि कोलेस्ट्रॉल कमी करतं। मेन आमचे नेहमीचे खाणारे कस्टमर म्हणजे वर्षानुवर्ष खाणारे, इथं माझ्या शेजारी एक उभे माझे काका आहेत, हे एक माझे काका आहेत, तिकडे ते दादा आहेत, हे सगळे आमचे नेहमीचे परमनंट कस्टमर आहे। जवळजवळ आता 5-6 वर्ष झालं कंटिन्यू चालू आहे। हे तर विचारायलाच नको, सुरू केल्यापासून चालू आहे। त्याच्यानंतर गव्हाचा शिरा मिळतो आमच्याकडं। गव्हाचा शिरा हा तूप आणि गुळ हे फक्त हे 2च आयटम टाकून बनवला असतो, पण सुंदर। पूर्वी आपली लापशी मिळायची त्या टाइप मध्ये गुळातला शिरा असतो, हा पण सुंदर असतो। त्यानंतर साबुदाण्याची खिचडी एकदम सॉफ्ट आणि साजूक तुपात बनवलेले असते। साबुदाणा खिचडी खाण्यासाठी भरपूर लोक येतात माझ्याकडे। पोहे सुद्धा आमचे फार सुंदर असतात। कारगोलचे पोहा आम्ही यूज करतो आणि सम्राटचं तेल यूज करतो आणि एकदम म्हणजे काय म्हणतात त्याला, पातळ जाडा पोहा नाही येतो, एकदम सुंदर असतो, डायजेशनला पण चांगला। त्याच्यानंतर मूग भजे तर म्हणजे मिळतात, सगळीकडे मिळतात, आमच्याकडे मिळतात, सुंदर असतात। त्याच्यानंतर उपमा पण असतो आमच्याकडे। उपमा पण साजूक तुपातच बनवलेला असतो। शेंगदाणा लाडू बनवायला मला वेळ मिळत नाही, नाचणीचा लाडू बनवायला मला वेळ मिळत नाही। साबुदाणा वड्यापेक्षा खिचडीला प्रचंड गर्दी असते। आता हे जवळजवळ माझी 5वी कढई आहे। मी सकाळी 7 वाजता इथे आले, त्या खिचडीवरच सगळीकडे नाही का आम्हाला चालू आहे। तळजाई टेकडी, तळजाई मंडळ, तळजाई मंदिर, आपलं धनकवडी लास्ट बस स्टॉप, त्याच्यावरती थोडा लगेच तळजाई टेकडी, तळजाईचं मंदिर आहे।